कोरेगाव तालुक्यातील पिंपरी येथील राजाराम नामदेव कदम यांच्या शेतात असणाऱ्या 35 फूट खोल विहिरीमध्ये वन्य प्राणी ससा पडला होता। विहिरीतून बाहेर येण्यासाठी त्याची धडपड सुरू होती। शेतात गेलेल्या शेतकऱ्यांना विहिरीत प्राण्याची धडपड सुरू असल्याचा आवाज आला। जीव वाचवण्यासाठी ससा धडपडत असल्याचे पाहून त्यांनी याबाबतची माहिती रहिमतपूरचे वनपाल दीपक गायकवाड यांना दिली। दीपक गायकवाड यांनी तातडीने पथकासह घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। विहिरीत अडकलेल्या सशाला कोणतीही इजा होऊ नये यासाठी सुरक्षित अंतर ठेवून योग्य नियोजन करून जाळे आणि दोरीच्या साहाय्याने सशाचा यशस्वी रेस्क्यू केला। सशाला सुखरूपपणे बाहेर काढून त्याच्या नैसर्गिक अधिवास क्षेत्रात सुरक्षित सोडण्यात आले आहे। सातारा उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहाय्यक वनसंरक्षक दिगंबर जाधव व कोरेगावचे वनक्षेत्रपाल चंद्रहार जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली रहिमतपूरचे वनपाल दीपक गायकवाड, वनरक्षक किशोर ढाणे, सुनील शेलार, विशाल शिर्के, RRT टीमचे सदस्य गौरव मंडलिक, किशोर देशमुख आदी या रेस्क्यूमध्ये सहभागी झाले होते।